इन्व्हाइट केलंय तो मात्र मोहो टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवरती कर्मवीर धर्मवीर अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल सूर्या मस्कर आणि त्याला साथ देत असताना हर्षद कडव बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाला गोलंदाज संकेत पाटील पंचांचं ग्रीन सिग्नल गेम ऑन पहिलाच बॉल गोलंदाज तयार पहिलाच बॉल थोडंसं टायपिंग क्रिकेट ऑनसाइडला केला लांब द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं एका दाब्याला प्राधान्य वैयक्तिकानं संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज सूर्या मस्कर पा मागील आपण काही मॅचेस पाहिल्या पूर्णपणे लो स्कोर पाहायला मिळेल मात्र या मॅच मध्ये आज टार्गेट सेट करे का पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना माहिका 11 मोहो संघ प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये बॅक टू द बॉल स्वतः गोलंदाजाला पकडले संकेत पाटील आणि पहिला धक्का माहिका 11 मोहो संघाला तर गोलंदाजासाठी अगदी पोषक खेळपट्टी ठरली आजच्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पहिला विकेट मैदानातून बाहेर झाला फलंदाज हर्षद कडव हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अनुज पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 5 षटकांची मॅच आहे आणि त्याच्यामुळे किमान मी म्हणेन 50+ तरी हा टार्गेट सेट करावा लागेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना माहिका 11 मोहो टीमला अन्वेश पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा संकेत पाटील ऑन साइडला ऑफ साइडला गेला बॅक टू द बॉलर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धार चेंडू पाहायला मिळाला पहिला षटक फेकत असताना दमदार सुरुवात करून देतो सध्या सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमसाठी संकेत पाटील अगदी कमालीचं षटक फेकत असताना 3 बॉल मध्ये अवघ्या एकच धावाने एक थक्का हर्षद कडवला मैदानातून बाहेर काढलाय प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू फाडल्यानंतर डीप राहिला खोलबट टप्प्याचा हा बॉल होता आणि फलंदाजाला शांत ठेवलाय समोर अन्वेश पाटील या फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलाय सलगचा दुसरा बॉल निर्धाव आलाय धावफलकावरती धाबा पाहिलं तर अवघ्या एकच धाव पुस्तकावरती आल्या पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा संकेत पाटील सुपर पाली एस्टेक्सच्या पम्पलिंग झाले लॉंग स्टॉपला निघून चाललाय नॉन स्टॉप मिळती 4 पाटकट नाल्या त्या 4 धाबा बॅटिंग करत असताना सध्या माहिका 11 मोहो टीम साठी राजे माणसं आपण पाहतो खऱ्या अर्थाने आमच्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट संदेशनी फोकस केलेला आहे एका बाजूला साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स संतोष शेठ पाटील आकुर्ली तर एका बाजूला 1-2 म्हणून परिचित असणारे रोशन शेठ पाटील या दोस्तीच्या दुनियातील दमदार व्यक्तिमत्व आणि मंगेश असं म्हटलं जातं हे 2 व्यक्तिमत्व आहेत ना पावसाळ्यात धुरला उडवणारे हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला खऱ्या अर्थाने गार करणारे दोस्तीच्या दुनियातील राजे माणसं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये 5 धावा अवघ्या आल्यात बॅटिंग करत असताना मेहिका 11 मोहो टीम साठी एक विकेट गमावला हर्षद कडव मैदानातून बाहेर झाला मात्र सूर्या मस्कर अद्याप खेळपट्टीवरती
सेकंड षटक पहिला बॉल गोलंदाज सतीश मिसाल. पहिलाच बॉल लेंथ लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. मागील 4 सामने आपण लो स्कोर पाहिलं आणि हा सामना देखील थोडंसं लो स्कोर पाहायला मिळतो कारण की सुरुवात चांगली मिळाली नाही बॅटिंग करत असताना. मोहो टीमला टॅपिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनरज घेत असताना एष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावलाय तिथे सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. सतीश मिसाल हा दुसरा ट्रम्प कार्ड. सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचा हा गोलंदाज पाहता. 5 धाबा अवघ्या पलकावरती आल्यात. समोर सूर्या मस्कर एक अष्टपैलू खेळाडू याची ख्याती आणि तो फलंदाज सध्या इन ॲक्शन मध्ये. सूर्या मस्कर सध्या इन ॲक्शन मध्ये. प्रहार करावा लागेल मॅच मध्ये जबाबदार नकेल साकारावा लागेल त्याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. एक चांगला फटका बॅकवर्स कमकले एरिया क्लिअर करत असताना ठोकला सूर्या मस्कर चौकार. सूर्या मस्करच्या बॅटमधून संघाची धावसंख्या पाहिली संघ 9 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुन्हा थोडासा वेटान ऑच केला फटका चांगला कॅप सिलेक्शन केलाय. चेंडू वेगानं चाललाय क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चांगला खेळ साकत सध्या सूर्या मस्कर मैदानाच्या आतमध्ये सलग बॅक टू बॅक 2 चौकारा आणि 4 धाब्यानं संघ पुढे सरसावत असताना 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 13 धाबा धाव पुस्तकावरती गोलंदाज या पुन्हा एकदा सतीश मिसाल. पुन्हा थोडंसं लावून कार्पेट फटका खेचलाय मात्र क्षेत्ररक्षकात फंबलिंग झालं. लेसी क्रिकेट त्याचा बेनिफिट मिळतो सध्या बॅटिंग करत असताना मित अँड मेहिका 11 मोहो टीमला आल्या 2 धाबा. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला अवघ्या 5 धाबा आणि या षटकामध्ये आपण विचार केला 2 चौकार आणि तब्बल 10 धाबा खर्च केला गोलंदाज सतीश मिसालना. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा सूर्या मस्कर इन ॲक्शन मध्ये. वैयक्तिक चांगला खेळ साकारतोय टीम मोहोसाठी. प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन चांगली होती. अंतिम बॉल फेकला निर्धाव गोलंदाज सतीश मिसालला. 2 षटकांचे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 1-5-15 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मित अँड मेहिका 11 मोहो संघ. पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. जयदास पाटे मोह यांचं इथे आगमन झालेलं आहे. जयदास पाटे परमबंधू आहेत आमचे. मनपूर्वक तुमचं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तर 2 षटकांचा खेळ अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्या तर 15 धावा धाव पुस्तकावरती आल्यात. 30 षटक सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज संकेत पाटील. पहिला स्पेल दमदार होता. पहिला पिबनच्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा 1 धक्का हा कारनामा मॅच मध्ये केला गोलंदाज संकेत पाटील. आता सेकंड स्पेल कशा रीतीने फेकला जाईल ह्याच्याकडे लक्ष. प्रहार केला फटका लाजवाब आहे. पाठच्या प्रॉपर रडार मध्ये येत असताना हा फटका एक्झिक्यूट केला अन्वेष पाटीलनं. जिथे धावामध्ये 4 आलाय हा चौकार.
हे स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सहर्ष स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 6व्या मॅचच्या दिशेनं षटक क्रमांक 3 संकेत पाटील पलकावरती धाबा 26 आला ऑन द कार्पेट हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट झाले. पुन्हा एकदा लेसी क्रिकेट सुखी करतोय सध्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपडा क्षेत्ररक्षण थोडंसं ठासल आणि त्याचा फायदा मिळत असताना सध्या बॅटिंग करत असताना मित अँड मेहिका 11 मोह टीमला संघ 2 पुढे सरकला. पलकावरती धाबा पहिला संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. पाच चांगली बॅटिंग होत्या. दोन्ही फलंदाज चांगले योगदान देतोय. एका साईडला सूर्या मस्कर आणि त्याला साथ देत असताना अन्वेष पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलं नाहीये आणि इथे सिंगल पाहायला मिळेल. सिंगल डब्बलला प्राधान्य दिलं जातं. ही चांगली रणनीती आखल्या मॅच मध्ये कारण की मागील आपण 4 ते 5 सामने पाहिले तर लो स्कोर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्या कारणास्तव इथे थोडीशी रणनीती बदलली. एक चेंडू बाकी असेल. रणनीती बदलल्याकरिता फलंदाजी करत असताना मोह टीमला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेलं. त्याच्यानंतर अगदी चांगले पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न सध्या अन्वेष पाटील आणि सूर्या मस्कर करतोय. संघाची धावसंख्या पहिली 29. शेवटचा अंतिम बॉल 30 षटक गोलंदाज संकेत पाटील समोर अन्वेष 6 बॉल 13 धावांचे योगदान दिलं सध्या मोह टीमला आणि तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये. ऑफ साईडला फटका चांगला गॅप सिलेक्शन केलं. चेंडू वेगानं चाललाय. बाउंड्री लाईनच्या पायर अंतिम बॉल वरती ठोकलाय. अन्वेष पाटीलने चौकार. 3 षटकांचं केस समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला डब्बल तिरी 33 या आकड्यावरती. मैदानामध्ये आपण लढत पाहतो. एका बाजूला सुनील स्पोर्ट चिंचवड आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मिहिका मीत 11 मोह या 2 क्रिकेट संघाच्या दरम्यान खऱ्या अर्थाने इथे दमदार लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेली आहे. दोन्ही क्रिकेट संघांचा मंगेश जर आपण विचार केला पनवेल तालुक्यातील सशक्त अर्थात प्रतिभाशाली संघ म्हणून या दोन्ही संघातील खेळाडूंकडे सातत्याने बघितलं जातं आणि लढतीचा जर विचार केला ना रॉकस्टार तर निश्चित स्वरूपात प्रेक्षकांना या लढतीमध्ये ही लढत बघण्यासाठी बघण्याची खूप उत्सुकता आहे. अतिशय चांगली लढत आपल्या भेटीसाठी आलेले मंगेश. दोन्ही क्रिकेट संघाची ताकद आहे निश्चित स्वरूपात ती आहे फलंदाजी. एका बाजूला आपण सूर्यकांत त्याला पाहणार तर एका बाजूला बाला म्हणजे दोन्ही संघाची सर्वाधिक महत्वाचे फलंदाज म्हणून ओळखले जातात. तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11च्या सरासरीनं धावा जमा केला मॅच मध्ये मित अँड मेहिका 11 मोह टीमला संघ डब्बल तिरी 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. विकेट गमावला 1. त्याच्यानंतर भरपूर चांगली पार्टनरशिप सूर्यकांत मस्कर आणि अन्वेष पाटीलला मैदानाच्या आतमध्ये साकारली. 33 धाव पुस्तकावरती एक चांगलं टार्गेट सेट करत असताना सध्या मोह संघ अद्याप 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि समोर फलंदाज पाहिलं सूर्या मस्कर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये स्थळ टोकून बसला. आज स्थळ कशासाठी टोकलाय ना तर मोह टीमला एक चांगल्या टार्गेट वरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज सूर्या मस्करना. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय टिपेश केनी. पहिलाच बॉल प्रहार केला पाठच्या स्लॉट मध्ये फेकून दिला प्लॉट मध्ये. हा दिला तडाका मल्तीसा टोकलाय षटकार. सूर्यकांत मस्करच्या बॅटमधून पहिला वैयक्तिक 22 धावांचे योगदान दिलं आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 39 39 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या मित अँड मेहिका 11 मोह संघ. 5 चांगली पार्टनरशिप मॅच मध्ये पाहायला मिळतं. मागील आपण 4 ते 5 सामने पाहिले प्रोफेसर तर पार्टनरशिप झाले त्याच्या कारणास्तव लो स्कोर पाहायला मिळालं. मात्र या मॅच मध्ये भरपूर चांगली पार्टनरशिप.
ऑफ साइडला केलेला हा देखील चांगला फटका स्ट्रेट डाव केलाय क्षेत्ररक्षक वेगाने येतील उचलतील व्यक्ती दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न तिथे कदाचित जर व्यवस्थित कलेक्टिंग केली असती ना दीपेश केनीना मात्र तशा रीतीने कलेक्टिंग झाली नाही तर कदाचित धोका पत्करावा लागला असता फलंदाज अन्वेष पाटीलला सेफ पॉपिस क्रीज वरती पोहोचल्यात या बॉल वरती धाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय संघ 41 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मिथ अँड मेहिका 11 मोहसंघ षटक क्रमांक 4 गोलंदाज दीपेश केनी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय समोर तेवढा थाकड फलंदाज सध्या सूर्या मस्का स्लोवर बॉल होता थोडासा फसवण्याचा प्रयत्न जरूर केला सिंगल कप्पर दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न टेन्शन चोन अन्वेष इथे मात्र घडलं काय यस फलंदाज बाद रन आउटचा शिकार धक्का लागेल दुसरा बॅटिंग करत असताना मोहो टीमला प्रत्येकाच्या आईचं नाव त्या प्रत्येक खेळाडूने आपल्या टी शर्ट टाकलं हे पहिल्यांदा आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे ज्याच्या अंगावरती म्हणजे 11-12 खेळाडू तुम्ही पाहता त्यांच्या अंगावरती टी शर्ट्स आहेत ना त्या टी शर्टच्या मागे त्याने प्रत्येकाने आपल्या आईचं नाव करताना टाकलंय हे चांगलं एक पाहायला मिळतंय आणि डीजे मॅडी यांच्या वतीने देखील शुभेच्छा त्यांचं सहर्ष स्वागत पुढचा बॉल गोलंदाज या दीपेश केनी असतो वर बॉल पाठची एच धक्का लागेल तिसरा फलंदाज सूर्या मस्कर मैदानातून बाहेर मॅच मध्ये आता थोडस कमबॅक करून देतोय गोलंदाज दीपेश केनी तो मात्र सूर्या मस्कर आता रोहित पाटे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित पाटे यांना फलंदाज मिथुन पाटील ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल 3 षटकामध्ये अगदी चांगला खेळ राहिला मात्र या षटकाचा विचार केला तर दीपेश केनीनं चांगली गोलंदाजी साकारली 4 बॉल मध्ये 9 धावा 1 धक्का फलंदाज सूर्या मस्कर मैदानातून बाहेर झाला 42 धावा धावपुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतात अद्याप या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक असतील समोर रोहित पाटे इन ॲक्शन मध्ये 5व्या क्रमांकासाठी हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गोलंदाज या पुन्हा एकदा दीपेश केनी प्रार केला आल्या बॅटच्या रडार मध्ये इंटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट हात ठोकलाय षटकार हा संगीत तुम्हाला पाहायला मिळतो 48-48 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मोहो समोर रोहित पाटे हा फलंदाज पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न टॅपिंग क्रिकेट मिड ऑन मध्ये केलेला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील सिंगलला प्राधान्य दिला 4थ्या षटकाचं केस समाप्त झालं आणि 4 षटकांच्या अखेरीस 49-49 या आकड्यावरती मिथ अँड मेहिका 11 मोहो संघ रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे 4 षटकांचा अर्थात 24 चेंडूंचा खेळ समाप्त झाला मागील षटकामध्ये धाबा आल्या 16 आणि 1 विकेट त्या षटकामध्ये पाहिला आणि संघ 49-49 या आकड्यावरती रोहित पाट्यांना मिथुन पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारला सूर्या मस्करनं आणि त्याच्यानंतर अन्वेष पाटीलनं आता फलंदाज रोहित पाटीलच्या बॅटमधून एक षटकार पाहिला समोर स्ट्राईकवरती फलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज 4था ट्रम्प कार्ड सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचा नितेश केनी हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता शेवटचा अंतिम ओव्हर आणि मी म्हणे कदाचित जर 1 धाव कंप्लीट केला तर 50 धावा कंप्लीट करणं हा 3रा संघ असेल
आजच्या डे नाईट फॉर्मेट मध्ये. पुढचा बॉल, पहिलाच बॉल थोडासा उसरी प्राप्त झाले, ऑनसाइडला केलेला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये पकडला चेल, संपला फलंदाज रोहितचा केला धक्का लागेल. चौथा बॅटिंग करत असताना मित अँड मिहिका 11 मोहो टीमला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धाव संख्या 49 शेवटच्या षटकात पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलं नितेश केनी या गोलंदाजांना. जिथे चौथा धक्का. बॅटिंग करत असताना मोहो टीमला जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 षटकांचा खेळ अद्याप बाकी. चांगला सध्या टार्गेट सेट करत असताना आपण मोहो संघाला पाहतोय, कारण की खेळपट्टीचा आपण विचार केला प्रवीण सर, तर खेळपट्टीनं पूर्णपणे गोलंदाजांना भरपूर चांगला साथ दिला आणि अशा टणक खेळपट्टीवरती एक चांगला टार्गेट सेट करत असताना मोहो संघ सध्या आपण पाहतोय. समोर जयेश पाटील इन झालाय, गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. नितेश केनी हा चौथा ट्रम कार्ड. सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. चला स्पीडअप देखील करा, लक्ष असू द्या, जास्त वेळ आपण खर्च करू नका, कारण की अजूनही विचार केला तर आपल्याला एक सामना कव्हर करायचा. हा प्रॅकर फुल केलाय, प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक हा दुसरा धक्का दिलाय आणि विकेट क्रमांक 5 हा 5वा धक्का बॅटिंग करत असताना मोहो टीमला. गोल्डन बॉल नितेश केनी. हा प्रॅकर चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही, सेफ लँडिंग झालाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं प्रल्हाद शिंदेनं आणि आता स्ट्राइक वरती फलंदाज मिथुन पाटील. 50वा कंप्लीट करत असताना सध्या मोहो संघ अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी. फिल्डिंगची वेळ रचना चेंज करण्याचा प्रयत्न सातत्यानं विकेट साठी झाले रचलं सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमना आणि तब्बल 5 विकेट सध्या कमलत बॅटिंग करत असताना मोहो टीमना. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज नितेश केनी चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये. स्लोवर बॉल, चेंडूचं लाईन मिनिट आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिट केला मिथुन पाटीलला, ठोकला हा ब्रांड षटकार. आणि ते षटकार पाहिलं. 6 धाब्यानं संघ 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. एक अनुभवी खेळाडू मिथुन पाटील म्हटलं तरी मोहो टीमचा अनुभवी खेळाडू आणि तेवढं चांगला खेळ. पहिल्याच बॉलवरती 6 धाब्यानं आपला परिचय दिला आणि संघाची धावसंख्या पहिली 56 या आकड्यावरती. मित अँड मिहिका 11 मोहो संघ. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नितेश केनी. पुढचा बॉल समोर मिथुन पाटील. पुन्हा प्रहार, अजून एक तडाखा, सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. रोशन शेठ पाटील 12 किंग आपल्या इथे आमंत्रित करत यावं आपण व्यासपीठावरती. अनुभव युअर बेस्ट टीचर.
आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये अनुभवाची शिजोरी आहे आणि अनुभव पणाला लावलाय फलंदाज मिथुन पाटीलला तेवढी चांगली बॅटिंग सध्या आपण मिथुन पाटीलचे पाहतोय सलग 2 बॉल 2 षटकार मिथुनच्या पाठमध्ये आलेत. आता अंतिम बॉल गोलंदाज नितेश केनीवरती प्रहार केलाय. जिथे आपण पाहिलं सलग पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आणि त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर सध्या अवय अल्ला करत असताना फलंदाज मिथुन पाटील अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉलवरती देखील प्रहार केलाय. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर तडाखा सलग 3रा षटकार फलंदाज मिथुन पाटीलच्या पाठमधून. इनिंग समाप्त झाली पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट केलं तो मात्र मीत अँड मिहिका 11 मोहो टीमना तब्बल 5 षटकांच्या अखेरीस 68चा पल्ला गाठला. आता सेकंड सत्रामध्ये प्रवास करावा लागेल. 30 बॉल 69 धावांचा प्रवास सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम समोर. आणि आजच्या डे नाईट फॉर्मेट सर्वाधिक हायएस्ट टोटल या ठिकाणी उभा केलाय तो मीत अँड मिहिका 11 मोहो क्रिकेट संघानं. आणि आता सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला मंगेश मात्र दमदार फलंदाजी करावं लागेल. झाला आणि पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग राहिली. या स्पर्धेचा हायेस्ट टार्गेट सेट केलं खरं तर मोहो टीमनं तब्बल 68 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जमा केल्या. सेकंड सत्र लक्ष 69 धावेचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला. चला लगेच विनंती असे आपली सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अद्याप एक सामना आपल्याकडे बॅलन्स आहे आणि त्याच्यानंतर सुपर 12 साठी कोणता बी गटातला दुसरा संघ क्वालिफाय होईल याच्याकडे देखील लक्ष दिलं जाईल. भरपूर चांगली स्पर्धा अगदी चांगली मेहनत तेवढाच चांगला हा रॉयल थाट आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते आमचे 12 किंग रोशन शेठ पाटील रोहित शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेला हे आमदार चषकाचं दमदार आयोजन आणि पहिला दिवस रात्र आपण एन्जॉय करतो. एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. अगदी 7 समुद्र पार नेण्यासाठी पूर्ण त्यांची टीम आणि त्यांची देखील आज टेनिस क्रिकेटमध्ये विचार केला ना तर एकविरा इव्हेंटने देखील आपला ब्रँड बनवलाय आणि टेनिस क्रिकेटमध्ये उंच शिखरावरती ही वाहिनी देखील तुम्हाला सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. क्वालिटी विथ क्लॅरिटी सातत्यानं त्यांचे आपण पाहतोय संदेशानं पूर्ण त्यांची टीम त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. त्याच्यानंतर डीजे साऊंड सिस्टम डीजे नितीन सानिया डीजेचे प्रोप्रायटर आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आवर्जून त्यांना बोलवलं जातं आणि हा इथे त्यांची प्रसिद्धी आहे कारण त्यांच्यामध्ये टायमिंग भरपूर चांगला म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये त्यांची नावाची छाप आपण सातत्यानं पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 30 बॉलमध्ये 69 धाब्यांचा प्रवास हा सुखरूप राहील का सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमसाठी हे पाहणं गरजेचं. सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. फलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित पाटेचा मुख्य ट्रम्पकार्ड गष्टपलू खेळाडू ज्याची ख्याती आहे तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर बाला आणि त्याला साथ देत असताना सध्या दिनेश गायकवाड. कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. 30 बॉल 69 धावेचा प्रवास सुखरूप राहील का चिंचपाडा टीमसाठी या पाहूया. पहिला गोलंदाज रोहित पाटील समोर रोशन पाटील बाला फलंदाज इन ऍक्शन मध्ये. रोशन पाटीलला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. केमान पहिलाच बॉल ऑनसाइडला खेळला अलाउंड द कार्पेट क्षेत्रक्षेप वेगाने गेले उचलतील फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला ना 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केला. संघाचा वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना सध्या रोशन पाटील उर्फ बाला मैदानाच्या आतमध्ये.
प्रवास मोठं गाठायचं, त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं स्टार्ट हवं आणि जर स्टार्ट तुम्हाला चांगलं द्यायचं तर रोशन पाटीलला चांगलं खेळ साकारावा लागेल. शेवटपर्यंत स्थळ टोकून राहावं लागेल मॅचमध्ये रोशन पाटील उर्फ बालाला. जर त्यानं शेवटपर्यंत केली साकारले तर कदाचित हा सामना जिंकू शकता. तेव्हा बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपडा. सेकंड बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा रोहित पाटे. प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता मात्र अलाव द कार्पेट. चेंडू चालला मात्र मिड विकेटला फेकणं जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर बालाच्या बॅट मधून पहिला चौकार. पॉवर सर्कलचं षटक घ्या. तुम्हाला फक्त गॅप सिलेक्शन करायचं आणि तोच केलं सध्या रोशन पाटीलला, जिथे 4 धाबा संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. पहिलं षटक गोलंदाज रोहित पाटे मुख्य ट्रम कार्ड. नक्कीच मीत अँड मेहिका 11 मोहो टीमचा. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा बाला. पुलटास बॉल व्यवस्थित फाटच्या रडार मध्ये आला नाहीये आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळता. पुलटास बॉल म्हटलं तर तोपत यस हाईट फॅक्टर साठी रेफर घेतला. अंपायर आहे का? यस, थोडंसं डाऊट आला त्याच्या कारणाचा अंपायर लगेच रिव्ह्यू घेतला आणि पाहिलं जाईल. आमचे ऑफिशियल तिसरे अंपायर सांडे पायकर सर यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवरती आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुम्हाला दिला जाईल. ऑन स्क्रीन पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाते आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय. यस, फेअर डिलिव्हरी सेफ प्लॅनिंग झाल्या आणि फेअर डिलिव्हरी इथे सिंगल आली. एका दाबेला प्राधान्य संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती दिनेश गायकवाड हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये चांगली गोलंदाजी जरूर करतो गोलंदाज रोहित पाटे. एक चौकाला त्याच्यानंतर हात या बॉल वरती सिंगल आली. पुढचा बॉल थोडासा टायपिंग केलं बॉल चांगला फटका ऑनसाइडला केलेला. क्षेत्ररक्षक तेवढंच चांगलं पाहायला मिळालं आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं जातं. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं याचे कारण असं गोलंदाजी अगदी दमदार करतोय रोहित पाटे सध्या मोहो टीमसाठी. सिंगलनं धावफलक आलाय. धावफलक पुढे सरसावलंय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 8 या आकड्यावरती. मेंडेटरी पॉवर सर्कलचं षटक प्रवास मोठा, त्याच्यामुळे तुम्हाला हवा रॅकेटचा वापर करावा लागेल. रोशन पाटील इन ऍक्शन मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार रोहित पाटे. प्रियता भरपूर चांगला प्रहार केलाय. हवाई हल्ला चढवला फलंदाज रोशन पाटील बालानं जिथे टोकलं षटकार. संघ रोशन पाटील या फलंदाजा पाहतोय. 6 धाबाला 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 स्टार देतोय. टिप टॅट जसं तसं उत्तर देत असताना सेकंड 17 मध्ये सध्या सुनील स्पोर्ट चिंचपडा हा संघ. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज रोहित पाटे. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये एक धाकड खेळाडू म्हणून 4ची गणना केली जाते. तोच चिंचपडा टीमचा उलटी टोपी घालून आला पाला आणि पाला सध्या ऑन स्ट्राईक वरती. थोडासा वेट आणि आज 5ची एच. चेंडू निघून चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं थर्ड मॅनला. जिथे 4 धाबा षटकारानंतर रोशनच्या बॅट मधून येतो हा दमदार चौकार. रोशन पाटील दादा छाया. तर बघा उद्याच्या लढती असतील. उद्या रविवार 12 जानेवारी आणि उद्या मात्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये सी ग्रुपमधून 4 संघ पाहायला मिळतील. त्यातून एक संघ सुपर 12 साठी क्वालिफाय केला जाईल आणि नंतर ग्रुप एफ अशा लढतीत म्हणजे 8 संघ फ्रेश तुम्हाला पाहायला मिळतील. तर उद्याचा पहिला सामना बरोबर तुम्हाला 3:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 4 वाजता पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल याची आपण नोंद घ्या. तर पहिला मॅच टायगर 11 देवत विरुद्ध ICC संजूभाई सागवन यांनी पुरस्कृत केलेला मंगलमूर्ती वाजे अशी लढत पहिली असेल. दुसरा सामना आई गावदेवी वाकडी रमेश पवार विरुद्ध स्कायरा 11 यंगस्टर वहाल या 2 संघांमध्ये लढत असेल.
त्यातून एक संघ सुपर 12ला क्वालिफाय केला जाईल. मग ग्रुप एफ ची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. आई गावदेवी नेरेपाडा विरुद्ध चिपलाई क्रिकेट क्लब चिपले. दुसरा सामना गावदेवी चॅम्पियन वाकडी विरुद्ध सँडी 11 आंबिवली. तिसरा सामना अकुर्ली विरुद्ध जुई बी. आणि चौथा सामना मोहित 11 RKCC तोंडरे विरुद्ध साई स्टार 11 विगर. अशा लढती पाहायला मिळतील. हा फटका केला थोडासा इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत उचलते फेकतील तोपर्यंत आपण पाहिलं तरी या बॉलवरती 2 धाबा आल्या. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पहिली संघ 20 या आकड्यावरती. 5 चांगली बॅटिंग करते सध्या रोशन पाटील यांना फलंदाज दिनेश गायकवाड जोडी मैदानाच्या आतमध्ये लक्ष जो काय सेट केलं तो लक्ष मनामध्ये ठेवून खरं तर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या सुनी स्पोर्ट चिंचपाडा संघ. पुढचा बॉल ऑफ देखील चांगला फटका मिड विकेटला केलेला. चेंडू वेगानं चालला. क्षेत्ररक्षक येतील उचलते फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा धप्पलला प्राधान्य. ही रणनीती चांगली आहे. विकेट वाचून केल्याचा प्रयत्न सध्या सुनील स्पोर्ट चिंचपाडा करतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज चांगला खेळ करत असताना आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न. संघ जाऊन पोहोचला धप्पल दुरी 22 या आकड्यावरती सुनील स्पोर्ट चिंचपाडा. दिनेश गायकवाड इन ऍक्शन मध्ये नॉन स्ट्राईक वरती. रोशन पाटील बाला बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. जयेश पाटील दुसरा ट्रम्प कार्ड. मोहो टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. अत्यापिक 22 बॉल 47 47 धाब्यांची गरज. लाईन पाहावी लागेल. यस ऑप्शनच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की वाईट बॉल अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. अतिरिक्तच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 5 विकेट घ्यावे लागतील मॅच मध्ये. धाबेवरती अंकुश लावायचा ना तर तुम्हाला विकेट इम्पॉर्टंट राहतील. जर विकेट घेतील नाही पार्टनरशिप बनली तर मॅच मध्ये मजबूत स्थिती निर्माण करे. बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा आज संघ दोन्ही सलामीर अगदी चाणक्यरित्या फलंदाजी साकारतोय. सूझबूझ अशी तुम्हाला बॅटिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज तयार जयेश पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली पकडलाय. चेल संपलाय. दिनेश गायकवाडचा केला पहिला धक्का सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला. आतमध्ये दाखल झाला. जयेश पाटीलला पहिला सुयश. 3 बॉल मध्ये 5 धाबा 1 धक्का दिलाय. बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. समोर प्रणय केनी इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल अगदी चांगला प्रहार केला. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. प्रेक्षकांना मनमुक्त करण्यास संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकतो त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. षटकार आलाय प्रणय केनीच्या बॅट मधून 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. 29 धावा धाव पुस्तकावरती. 5 चांगली बॅटिंग करत टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देत असताना सेकंड 17 मध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ. पुढचा बॉल पुन्हा प्रहार फुल टॉस तोप होता. दोन्ही हातानं कबूल केला. अजून एक तडाखा अजून एक धमाका सलग पाक टू पाक. हा दुसरा षटकार. प्रणय केनी सलग 2 बॉल 2 षटकार. आल्याला थोडस अटॅकिंग क्रिकेटचा मोड अजमावला आणि तेवढी चांगली फलंदाजी करत असताना संघ जाऊन पोहोचला 35 35 या आकड्यावरती. जयेश पाटील याच्यावरती सध्या
प्रतिप्रहार चढवला फलंदाज प्रणय केनीना. पुढचा बॉल गोलंदाज जयेश पाटील तयार. 5 बॉल मध्ये 17 धावा. धाब्यांची लयलूट झाली या ओव्हर मध्ये. बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमसाठी अद्याप 19 बॉल शिल्लक येताना 34 धावांची गरज मॅच मध्ये चिंचपाडा टीमला. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल वरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. अंतिम बॉल वरती पकडल्याचे संपला फलंदाज प्रणय केनीचा केला दुसरा धक्का सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला. समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस. बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा हा संघ जाऊन पोहोचला तब्बल फलकावरती धावा पहिला 35 धावा. अद्याप 18 बॉलांना 34 धावांची गरज. मॅच मध्ये पलटवार करेल का गोलंदाजी करत असताना मित अँड मेहिका 11 मोह टीम. जर तुम्हाला पलटवार करायचं ना तर तुम्हाला वारंवार विकेट घ्याव्या लागतील, वारंवार डॉट चेंडू फेकावे लागतील, तेव्हाच मॅच मध्ये कमबॅक केला जाईल. 2 ओव्हर मध्ये सुरुवात दमदार राहिली. बॅटिंग करत असताना सध्या सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमची जरूर 2 विकेट गमावल्या मात्र रोशन पाटील अद्याप खेळपट्टीवरती. हे शुभ संकेत चिंचपाडा टीमसाठी आहेत. येणारे 18 बॉल 34 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. असं नाही की सामन्यामध्ये पकड निर्माण केली पूर्णपणे चिंचपाडा टीमला, मात्र इथे अजून एक जर विकेट आली रोशन पाटीलची तर मॅच मध्ये पलटवार करेल मोहसंघ. त्याच्यासाठी तुम्हाला विकेटसाठी झालं, विकेटसाठी कड रसावा लागेल आणि त्याच्यासाठी वापर केला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल हर्षल पाटील. त्याचा वापर केला मोह टीमनं. हा तिसरा ट्रम्प कार्ड, तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पूर्णपणे विश्वास ठेवला संघ नायकांना आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज हर्षल पाटीलला. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 34 धावा डिफेन्स करेल का मित अँड मेहिका 11 मोहसंघ. एक चांगलं टार्गेट जरूर सेट केला आणि त्याचं परुत्तर देत असताना सेकंद 17 मध्ये दमदार बॅटिंग करत असताना सध्या सुनील स्पोर्ट चिंचपाडा समोर इनॅक्शन मध्ये फलंदाज रोशन पाटील पाला. गोलंदाज या पुन्हा एकदा हर्षल पाटील. पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल. ऑप्शनला मिस करत होता पंचांचा इशारा की बॉल वाईट अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 36-36 या आकड्यावरती सुनील स्पोर्ट चिंचपाडा समीकरण पाहिलं 18 मध्ये 33 धावांची गरज आहे. पुलटास बॉल इनसाइड आउट दिशा दिली पॉइंट कबरच्या अगदी मध्ये हा चेंडू फरार होईल. रोशन पाटील बालाच्या बॅट मधून हा दमदार चौकार. रोशन पाटील उर्फ बाला 40 धावा धाव पुस्तकावरती. येणारे 17 मध्ये करायच्यात 29 धावेचा प्रवास सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला. समोर रोशन प्रहार अटॅकिंग मोड, अटॅकिंग क्रिकेट करत असताना सत्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हा दुसरा चौकार फलंदाज रोशनच्या बॅटमधून. चला आपण
गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा थँक्यू डीजे सलग 2 चौकाराला आणि 4 धावेंना संघ तब्बल 44 आकड्यावरती येणारे 16 बॉल 25 धावांची गरज 5 स्पर्धेचा हायस्ट टार्गेट सेट जरूर केला मोहोट टीमला आणि त्याचं उत्तर अगदी चांगलं दिलं सेकंड सत्रामध्ये सुनी स्पोर्ट चिंचपाडा टीमला रोशन पाटील वैयक्तिक 24 धावांचे दमदार योगदान देत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये स्थळ टोकून बसला हा स्थळ कशासाठी टोकला ना तर चिंचपाडा टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला रोशन पाटील बालना तेवढीच चांगली फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय येणारे 16 बॉल 25 धावांची गरज बघा प्रेक्षकांना मी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो आज पहिला दिवस आहे तुम्ही मैदानात जाऊ नका बाहेर तुम्ही बिंदास नाचा एन्जॉय करा आज पहिला जो आयोजक तुम्हाला सोडून देतील परंतु उद्यापासून कुठलाही प्रेक्षक मैदानात जाणार नाही याची नोंद घ्या मैदानाच्या बाहेर तुम्ही नाचा एन्जॉय करा त्याबद्दल आयोजकांना काही दिलगिरी नाही पुढचा बॉल गोलंदाज तयार हर्षल पाटील ज्याच्यावरती प्रहार केला फलंदाजचा रोशन पाटील बालना सलग 2 चौकार त्याच्यानंतर प्रेशर आलाय गोलंदाज हर्षल पाटील वरती पुन्हा प्रहार हा चांगला फटका क्षेत्ररक्षकात लॉंग ऑफ मध्ये पकडला चेल संपला रोशन पाटीलचा खेळ हा टर्निंग पॉइंट विकेट आले सध्या गोलंदाजी करत असताना मोहोट टीम साठी फलंदाज बाद आणि अखेरकार त्याची विकेट घेतली गोलंदाज हर्षल पाटीलला धक्का लागला तिसरा सुनी स्पोर्ट चिंचपाडा टीमला नवीन फलंदाज ओमकार केनी हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला समीकरण पाहिलं ना तर येणारे 15 मध्ये 25 धाब्यांचा अध्यापिक प्रवास करायचा सुनी स्पोर्ट चिंचपाडा टीमला मॅच मध्ये पलटवार करेल का मी त्या मेहिका 11 मोह संघ हे देखील पाहणं गरजेचं 15 मध्ये 25 धावा सामना अजूनही पालायचा दोन्ही संघांदरम्यान हा सामना पाहायला मिळतो प्रेक्षणीय लढत आपण इथे एन्जॉय करतो समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज ओमकार केनी हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 15 बॉल 25 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम गोलंदाज तयार हर्षल पाटील चांगली गोलंदाजी करत असताना इनसाइड आउट पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाले दुसऱ्या धाबेसाठी तू मय मात्र 2 धाबा बघता कंप्लीट केला ऑन द स्टंप थ्रो होणं हे गरजेचं होतं मात्र तसं झालं नाही आणि त्याचा फायदा मिळाला बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला या बॉलवरती ताबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय संघ जाऊन पोहोचला 46 आकड्यावरती येणारे 14 बॉल आणि गरज आहे 23 धाब्यांची मॅच मध्ये सुनी स्पोर्ट चिंचपाडा टीमला रोशन पाटीलची विकेट गेल्यानंतर ओमकार केनी जो सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो आणि त्याला साथ देत असताना दिपेश केनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल शिल्लक 14-23 धावांची गरज गोलंदाज तयार पुढचा बॉल हर्षल पाटील जड मध्ये फेकला सन्मान दिला हलक्यातनं पुश केला आणि इथे तुम्हाला निर्धाव चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळता पण डॉट चेंडू निर्णायक राहतील मोहो टीम साठी कारण डॉट चेंडू हवेत मोहो टीमला जर डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करू शकतो चिंचपाडा टीम वरती समीकरण पहिलं 13 बॉल 23 धावांची गरज समोर ओमकार केनी हा फलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा तयार हर्षल पाटील शेवटचा अंतिम बॉल 13 मध्ये 23 धावांचा प्रवास प्रहार करण्याचा प्रयत्न लांब द कार्पेट ऑफसाइडला खेळलाय समीरला किरांगत असताना चेंडू चाललाय थोडंसं पम्लिंग झालं दुसऱ्या धाबेसाठी पलट बाहेर आणि 2 धाबा कंप्लीट केला अंतिम बॉलवरती 2 धाबा आल्यात 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघ जाऊन पोहोचला 3 षटकांच्या अखेरीस 48-48 आकड्यावरती
अखेरीस संघ जाऊन पोहोचला 48 आकड्यावरती 69 धाब्यांचा प्रवास होता येणारे 12 बॉल आणि गरज 21 धाब्यांची मॅच मध्ये संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में पसीने के साई से लिख के बनने कभी कोरी नहीं होते और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते मैच मध्ये जो संघ जास्त मेहनत करेल तो संघ या मॅच मध्ये विजय महोत्सव साजरा करेल मात्र कोणत्या संघाची मेहनत जास्त राहील आणि कोणत्या संघाची मेहनत कमी राहील हे पाहणं गरजेचं आहे येणारे 12 बॉल 21 धाब्यांची गरज आहे सामना अजूनही पाहण्याचा दोन्ही संघ भरपूर चांगला संघर्ष आमने सामने करत असताना संघर्ष करावा लागेल तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असता 12 बॉल 21 ची गरज गोलंदाज तयार पहिलाच बॉल थोडासा पडल्यानंतर डीप राहिला आणि त्याचा फायदा मिळतोय गोलंदाज रोहित पाटीलला सेकंड स्पेल पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय समीकरण बदलला 11 मध्ये 21 धाब्यांची गरज आहे त्याच्यामुळे डॉट चेंडू मॅच मध्ये निर्णायक राहते प्रेशर निर्माण करेन चिंचपडा टीम वरती 11 बॉल 21 समोर फलंदाज पाहिला दीपेश केनी पुढचा बॉल जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न खोदकाम केला ऑन साइडला केलेला आहे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न नकारला एकच धाब्यानं समाधान मानला एका धाब्यानं संघ पुढे सरसाबे संघाची धावसंख्या पाहिली 49 49 या आकड्यावरती सुनील स्पोर्ट चिंचपडा आता येणारे 10 बॉल 20 धाब्यांची गरज आहे पण रोशन पाडी बालाची विकेट गेला तर थोडासा प्रेशर क्रिएट केला मित अँड मेहिका 11 मोहो टीमनं चांगली गोलंदाजी साकारली मागील षटकाचा विचार केला हर्षल पाटीलनं थोडंसं कमबॅक करून दिला कारण की त्या षटकामध्ये महत्वाची विकेट रोशन पाडी झाली आणि तिथूनच मॅच मध्ये पलटवार केला मोहो टीमनं आता समीकरण पाहिलं 10 बॉल 20 धाब्यांची गरज आहे समोर फलंदाज पाहिलं इन ॲक्शन मध्ये ओमकार केनी आणि त्याला साथ देत असताना दीपेश केनी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज या पुन्हा एकदा रोहित पाटे पुढचा बॉल समोर फलंदाज ओमकार वेठान ऑच करण्याचा प्रयत्न जरूर होता लाईन पाबेला गेला उपस्टमच्या भरपूर बॉल पार होता पंचांचा इशारा आला 30 वाईट अवंतर धाव जोडली जाईल एक्स्ट्रा धाबा मॅच मध्ये कर्दनकर राहतील तर मात्र मोहो टीम साठी एक्स्ट्रा धाबा वाचवावे लागतील जर तुम्हाला धाव मध्ये आता 19 धाबा डिप्लेस करायचे आहेत तर तुम्हाला एक्स्ट्रा धाबा हे वाचवणं गरजेचं राहील 10 बॉल 19 समीकरण समोर ओमकार केनी प्रार केलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पकडलाय चेल संपलाय ओमकारचा खेळ हा धक्का लागलाय चौथा पाटे करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपडा टीमला असं वाटलं होतं की मॅच एकतर्फी घेऊन जाईल चिंचपडा संघ मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच निर्माण केला सध्या मोहो टीमनं 9 बॉल 19 धाब्यांची गरज आत्मविश्वासानं गोलंदाजी करतोय सध्या रोहित पाटे गोलंदाज मागील षटक हर्षल पाटीलचा भरपूर चांगला राहिला आणि त्याच्यानंतर रोहित पाटेनं चांगली गोलंदाजी साकारली मंजिलें उन्हीं को मिलती है ना जिनके सपनों में चांद होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है आत्मविश्वासानं खेळ साकारतो सध्या मोहो संघ थोडासा प्रेशर टाकला चिंचपडा टीमवरती 9 बॉल 19 धाब्यांचा प्रवास सुखरूप राहील की प्रवासामध्ये अडचणी निर्माण ठेवील तो मात्र मोहो संघ अलाउन द कार्पेट चेंडू खेळला मिड विकेटला सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस नाही फक्त एकच धाब्यानं समाधान मानलं एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या 51 आता येणारे 8 बॉल आणि 18 धाब्यांची गरज आहे मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होता मोठे फटके येत नाहीये जर मोठा फटका आला नाही तर मॅच पासून दूर जाईल सुनील स्पोर्ट चिंचपडा एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे तो विजयासाठी आशेची किरण निर्माण करेल मात्र तो फटका कोणता फलंदाजाच्या बॅटमधून येईल हे पाहणं गरजेचं आहे प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातो व्यवस्थित प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये आणि सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावफलक हलत ठेवलंय समीकरण बदललंय येणारे 7 बॉल गरज 17 धाब्यांची आप बॉल खूप निर्णायक आहे जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये पकड निर्माण करेल चिंचपडा जर डॉट आला तर मॅच मध्ये पकड निर्माण करेल तो मात्र मिट अँड मेहिका 11 मोहो संघ गोलंदाज रोहित पाटे सेकंड स्पेल फेकत असताना हा गोलंदाज पाहतो तेवढीच चांगली गोलंदाजी मोहो टीम साठी सध्या साकारली अंतिम बॉल प्रहार केलाय प्रॉपर फ्रॅक्चर रडार मध्ये मिड विकेट
डोक्याच्या वरना फेकून दिला 6 धावांसाठी टोकले षटकार. अरे 6 बॉल आणि 11 धावांची गरज. अंतिम बॉल वरती फलंदाज संकेत पाटील याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. जिद्द ठेवले सध्या सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला की जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत गप्पा बसणार नाही. आणि जिद्द चिकाटीनं खेळ साकारत असताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. रफ अँड टफ फाईट आहे. मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज आहे. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल तर येणाऱ्या 6 बॉल मध्ये 11 धावा डिफेन्स करून देईल मी त्या मेहिका 11 मोहो टीमला. गोलंदाज विश्वास दाखवला मोहो टीमच्या संघनायकांना. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला बॉलिंग ट्रॅक वरती प्रल्हाद शिंदे याचा वापर केला. येणारे 6 मध्ये 11 धावा वाचवेल का हा मोठा प्रश्न. आपण विचार केला प्रवीण सर तर खेळपट्टीनं पूर्णपणे गोलंदाजाला भरपूर चांगला साथ दिला. मात्र अंतिम 6 मध्ये 11 धावा वाचवायच्या आहेत. अशा स्थितीमध्ये खेळपट्टीचा पूर्णपणे फायदा उचलेल का गोलंदाज प्रल्हाद शिंदे. तेवढं चांगला खेळ साकारतो सुनील स्पोर्ट चिंचपाडा. रोशन पाटीलची विकेट गेली थोडंसं दबाव आला आणि त्याच्यानंतर संकेत पाटीलच्या एका फटक्यानं मॅच मध्ये पकड निर्माण केली बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. चला स्पीडअप करा. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज. मॅच भरपूर चांगल्या अगदी प्रेक्षणीय लढत पाहायला मिळतं. पहिला सत्र बॅटिंग मध्ये गाजवला तो मात्र मोहो टीमनं आणि त्याचा उत्तर सेकंड सत्रामध्ये दिला सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला. तेवढीच चांगली फलंदाजी आपल्याला सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमची पाहायला मिळाली. मात्र अंतिम टप्पा अंतिम ओव्हर आहे. 6 मध्ये 11ची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. समोर फलंदाज पहिला इन ऍक्शन मध्ये दीपेश केनी हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राइक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती प्रल्हाद शिंदे चाच्यावरती विश्वास ठेवला सध्या मोहो टीमला आणि त्या विश्वासावरती भर न देईल का. अंतिम 6 बॉल मध्ये 11 धावा वाचवण्याचा हा कारनामा मॅच मध्ये करेल का हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल गोलंदाज प्रल्हाद शिंदे. पहिलाच बॉल थोडासा लाईन खराब आहे. ऑफ्टमचा फायर बॉल होता. पंचांना दंडित घोषित केला. अतिरिक्त धावा मॅच मध्ये कर्दनकर राहतील. गोलंदाजी करत असताना मोहो टीम साठी अतिरिक्त 1 धाव आली. एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 59-11 वरती. आता येणारे 6 बॉल 10 धावांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला. समोर फलंदाज पहिला इन ऍक्शन मध्ये दीपेश केनी 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रार केला फटका पॅटच्या रडार मध्ये. अगदी चांगला हा फटका एक्झिक्यूट केला. ऑन साइडला तडाखा मल्टीसा टोकला षटकार. अगदी चांगलं संगीत. प्रेक्षकांना मनमुक्त कसं करावं ना, क्रिकेटचं माहोल कसं तयार करायचं हे डीचे नेत्यांना माहिती आहे. आणि तेवढंच चांगलं संगीत त्याच्या माध्यमातून पाहते. एक चांगला फटकाला मॅच खुल्ली करण्याचा प्रयत्न करतोय दीपेश केनी. समीकरण पाहिलं 5 बॉल 4 धावांची गरज आहे. मॅच मध्ये जर वापसी करायची आहे तर तुम्हाला वारंवार टॉर्च न फेकायला लागतील. जर हा कारनामा केला तरच हा सामना जिंकू शकतो. तो मात्र मोहो संघ. येणारे 5 बॉल 4 धावांची गरज. कंपल्सरी चिसिंग हा स्पर्धेचा नियम. एखादा मोठा फटका मॅचला फिनिश करून दे सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम साठी. फलंदाज दीपेश केनी इन ऍक्शन मध्ये एक चांगला क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 4. प्रार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली आहे आणि इथे मात्र हा टॉट चेंडू पाहायला मिळतं. अशा रीतीने जर गोलंदाजी केली ना, या टप्प्यावरती गोलंदाजी केली तर मॅच मध्ये पलटवार करू शकतं मित अँड मेहिका 11 मोह संघ. समीकरण बदललंय. येणारे 4 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. 4 बॉल 4चं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. जरूर पहिल्या बॉलवरती षटकारायला माझ्यामध्ये क्षमता, माझ्यामध्ये प्रोटेक्शन आहे, मी मॅच मध्ये कमबॅक करून देईल आपल्या टीमला हे दाखवत असताना गोलंदाज प्रार केला. मॅच फिनिश. सामना जिंकला. अभिनंदन टीम सुनील स्पोर्ट चिंचपाडा. हार्ड लक मोहो टीम. चांगला संघर्ष मॅच मध्ये जरूर राहिला. मात्र या स्पर्धेतून अलविदा करत असताना मित अँड मेहिका 11 मोहो संघ. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा डीजे.
11 ज्यांनी दमदार खेळ दाखवला, परंतु जी बॅटिंग बालाने साकारली त्या जोरावरती चिंचपाडा संघाने सामना जिंकलाय. तर मॅन ऑफ द मॅच देखील बाला ठरलाय आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी यावं एवन जोडी. एवन जोडीला आम्ही विनंती करतो, संजू बाबाचे मोठे फॅन आहेत मित्रांनो. आज त्यांची ड्रेसिंग एकच दुकानातून करताना खरेदी केली. शूज फक्त त्यांचे वेगळे, बाकी सेम टू सेम. एवन जोडी बिल्ला और रंगा आमचे संतोष भाई मस्कर, पियुष केबल नेटवर्क आणि